हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स अँड ethers. In previous lecture we have seen uh, some reactions of phenols, but again 2 to 3 reactions are left, and these reactions are Raymond-Timon reaction, Kolbe's reactions, oxidation reactions of phenols, and catalytic hydrogenation of phenol. So these are the reactions are left. And next part of this chapter is ethers. Now see one by one reactions of phenols and ethers. First one, that is Reimer-Timon reactions. So what is the reaction? So keep in mind, always name reaction. In examinations, so many times asked for 3 or 4 marks. When phenol is treated with chloroform in aqueous sodium hydroxide solution followed by hydrolysis with acid, salicylaldehyde is formed, and this reaction is known as Reimer-Timon reaction. Starting material काय आहे? Phenol. When it reacts with chloroform CaCl3 in presence of sodium hydroxide, जो काही कंपाऊंड तयार होईल, which are further hydrolysis using acid, then salicylaldehyde is formed, and this reaction is known as, so that is Reimer-Timon reactions. Okay, now see the reaction. परत ते रिपीट आहे, फक्त काय चेंज होतो ते लक्षात घ्या. इन Reimer-Timon reactions on treating phenol with chloroform in presence of sodium hydroxide, a CHO group is introduced at ortho position. ऑर्थो पोझिशनला कुठला ग्रुप इंट्रोड्यूस होतोय? CHO ग्रुप, दॅट इज अल्डिहाइड ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड ॲट ऑर्थो पोझिशन ऑफ बेंझिन रिंग. बेंझिन रिंगच्या ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप हा इंट्रोड्यूस होतोय, अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज Reimer-Timon reaction. Okay, but before going to form the product, one intermediate is formed, and the intermediate substituted benzyl chloride is hydrolyzed in the presence of alkali to produce salicylaldehyde. Now see actually how to form salicylaldehyde from phenols. आता इथे रिॲक्शन बघा. फिनॉल वेन इट इज रिॲक्टेड विथ क्लोरोफॉर्म, मी असं लिहू शकतो का? CHCl3, राईट. आता इथे काय करायचं आहे? Na म्हणजे Na OH आणि फिनॉलचा H2 बाहेर पडला, सो -H2O. इथे रिॲक्शन बॅलन्स नाही आहे, राईट. H2O. व्हॉट इज लेफ्ट? फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनचा H आणि क्लोरोफॉर्म मधला एक Cl म्हणजे काय बाहेर पडला? HCl बाहेर पडला. काय शिल्लक राहिला हो? क्लोरोफॉर्म मधला एक Cl गेला आणि ऑर्थोचा H गेला, म्हणजे तिथे काय आला? CHCl2, राईट. देन OHच्या ठिकाणी H गेला आणि NaOH मधला OH H2 बाहेर पडला, म्हणजे OHच्या ठिकाणी काय येणार? Na येणार. दॅट इज दिस इज द इंटरमिजिएट. ओके, नेक्स्ट स्टेप. नाव हिअर इट इज रिॲक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड. इथे काय घ्यायचं? ट्वाईस सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं. ओके, आता मग ट्वाईस सोडियम हायड्रॉक्साईड, तर इथे Cl 2 टाइम्स आणि Na पण 2 टाइम्स. ट्वाईस NaCl मी लिहू शकतो, प्लस ट्वाईस NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट, राईट. व्हॉट इज लेफ्ट? या ठिकाणी ट्वाईस OH ग्रुप्स लेफ्ट आहेत, जिथं आपण ट्वाईस NaOH घेतला आहे. त्या 2 OH पैकी एक ऑक्सिजन या अल्डेहाइड ग्रुपकडे घेऊन जा, CH ला घेऊन जा, म्हणजे काय झालं? CHO तयार झाला. आणि तिथं काय शिल्लक राहिलं? 2 OH पैकी इथला एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, म्हणजे प्लस काय बाय प्रोडक्ट असणार? बाय प्रोडक्ट इज H2O, राईट. इथपर्यंत आलोय आपण. दॅट मीन्स इन दिस वे अल्डिहाइड ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड ॲट ऑर्थो पोझिशन. नेक्स्ट स्टेप HCl म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस. इथे काय करायचं? आता लक्षात घ्या, लास्ट स्टेपमध्ये इथे प्लस काय हायड्रोलिसिस आहे ना, H प्लस म्हणजेच काय? प्लस HCl ॲड करा. काय होणार? हा Na आणि हा Cl बाहेर पडेल, म्हणजे इथे HCl ॲज अ बाय प्रोडक्ट H इथे जाईल. वी गेट दिस, दॅट इज सॅलिसिलाल्डिहाइड. In this way, CHO group is introduced at ortho position and to form salicylaldehyde. Okay, खालचं सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे बघा. If carbon tetrachloride is used in place of chloroform, salicylic acid is formed. म्हणून या ठिकाणी आपण क्लोरोफॉर्मच यूज करत असतो. याच्याऐवजी आपण जर कार्बन टेट्राक्लोराइड यूज केला तर सॅलिसिलाल्डिहाइडच्या ऐवजी सॅलिसिलिक ॲसिड तयार होतो. सॅलिसिलिक ॲसिड आणि सॅलिसिलाल्डिहाइड काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? CHO ग्रुप ऑर्थो पोझिशनला जो काही हा CHO ग्रुप आहे, इथे जर मी COH ग्रुप लिहिला त्याचं नाव होईल सॅलिसिलिक ॲसिड.
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 2-hydroxybenzoic acid. आणि याला म्हणायचं 2-hydroxybenzaldehyde. सो दिस इज डिफरन्स. सॉल्वंट इज चेंज्ड, देन प्रोडक्ट इज ऑल्सो चेंज. जर मी क्लोरोफॉर्म घेतला, फिनॉल घेतला तर सॅलिसिलाल्डिहाइड तयार होईल. आणि मी जर CCl4 घेतला आणि फिनॉल घेतला तर काय तयार होईल? सॅलिसिलिक ॲसिड. ओके, नेक्स्ट वन, कोल-बेज रिॲक्शन. कोल-बेज रिॲक्शन काय म्हणते बघा. अगेन नेम ऑफ रिॲक्शन, द ट्रीटमेंट ऑफ सोडियम फिनॉक्साइड विथ कार्बन डायऑक्साइड at 398 Kelvin under pressure of 6 atmospheric pressure followed by acid hydrolysis, salicylic acid, that is ortho-hydroxybenzoic acid, is formed, and this reaction is known as Kolbe reaction. Yes, reaction ला काय म्हणायचं? Kolbe reaction. Now see how to form. So this salicylic acid, that is 2-hydroxybenzoic acid. परत इथे NaOH, मला वाटतं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. सोडियम फिनॉक्साइड O-Na+, राईट. देन फिनॉलची रिॲक्शन NaOH सोबत सगळ्यांना माहिती आहे. NaOH मधला OH आणि फिनॉलचा H2 बाहेर पडणार. इथे बाय प्रोडक्ट काय असणार आहे? H2. ओके, नेक्स्ट स्टेप, सोडियम फिनॉक्साइड रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साइड. आता विच ऑफ हायड्रॉलिसिस म्हणले, परत H+ म्हणजे काय? ॲसिड घ्यायचा. मी जर तिथे समजा HCl घेतला, काय तयार होईल? मग हा Na आणि हा Cl प्लस NaCl बाहेर पडणार, बरोबर. Naच्या ठिकाणी H गेला, ठीक आहे. आणि इथला जो आर्थोला H आहे का नाही, तो CO2 सोबत म्हणजे कंबाईन केलं तर काय होईल? CO आणि इथला H म्हणजे आर्थोला काय झालं? COH ग्रुप तयार झाला. येतं लक्षात? दॅट इज 2-hydroxybenzoic acid म्हणजेच सॅलिसिलिक ॲसिड इज फॉर्म फ्रॉम फिनॉल, अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज कोल-बेज रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हणायचं? कोल-बेज रिॲक्शन. Okay, now see the next one, oxidation of phenols. Phenol's oxidation केलं तर काय होईल? Phenol on oxidation with chromic anhydride or sodium dichromate in presence of H2SO4 gives parabenzoquinone. Parabenzoquinone 1,4 पोझिशनला कीटो ग्रुप असणार. Phenol oxidizes slowly giving a dark colored mixture in presence of air. Now see the actual reaction, how to form बेन्झोकिनॉन. आता बघा इथं रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. प्लस काय करायचा? ट्वाईस ऑक्सिडेशन म्हणजेच काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, आता पॅराला फिनॉलचे एक हायड्रोजन आहे का नाही? प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन असतंच. मग OH मधला एक H म्हणजे इथला आणि इथला एक H2, इथला एक ऑक्सिजन घ्या म्हणजे काय बाय प्रोडक्ट असणार आहे? H2. मग शिल्लक काय राहिला? इथले एक ऑक्सिजन, तो पॅराला गेला. इन दिस वे टू प्रोड्यूस benzoquinone plus H2 as a byproduct. So here sodium dichromate Na2Cr2O7 as an oxidizing agent in presence of acid. In this way phenol is oxidized to benzoquinone. It is also called as conjugated diketone. Why it is called conjugated diketone? Alternate single and double bond. Alternate single and double bond. Now see here, हे पहा, कीटोचा डबल बॉन्ड, परत सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल सिंगल, याला म्हणायचं कॉन्जुगेटेड डायकीटोन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेन्झोकिनोन. ओके, नाव सी द नेक्स्ट वन, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं आपण हायड्रोजनेशन केलं तर काय तयार होईल? कॅटॅलिटिक म्हणजे कॅटलिस्ट यूज करतो आपण. हायड्रोजनेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑफ फिनॉल. फिनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन गिव्स ए सायक्लोहेक्झॅनॉल. काय तयार होईल? सायक्लोहेक्झॅनॉल. That means double bonds are cancelled to form single bond. In this reaction, a mixture of vapors of phenol and hydrogen is passed over a nickel catalyst at 433 Kelvin. Catalyst आपण nickel use करतो. Temperature at about 433 Kelvin. Then it undergoes hydrogenation and to form cyclohexanol. आता इथे बघा, एकूण इथे किती हायड्रोजन आहेत? 6. आणि इथे 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 प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन म्हणजे 5 आणि 6 11 आणि इथला एक म्हणजे लेफ्ट साईडला हायड्रोजन किती झाले हो? दॅट इज इक्वल टू 12. इथं आपण हायड्रोजन किती ॲड करतोय? 6. राईट साईडला बघा, इथे या कार्बनला 2 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, इथे 2, इथे 2, 1 2 3 4 5 5 × 2 10 हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन आहे 11 आणि इथे एक म्हणजे किती झाले? 12. म्हणजे आपण इथे किती हायड्रोजन ॲड केले? 6. बरोबर. इथे एक नव्हता ना, म्हणजे 5 कार्बनला या ठिकाणी बघा 5 आणि इथलं एक ॲड झालं 6. 3 × 2 3 × 2 6 हायड्रोजन इज ॲडेड. बरोबर. ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनेशन.
using nickel as a catalyst, catalytic hydrogenation, and to form cyclohexanol. Okay, now see the next one. Reactions of phenol with zinc dust. Actually, it is reduction reaction. When phenol is reacted with zinc dust, then it gives rise to benzene. आता बघा इथं ओ एच मधला ऑक्सिजन घ्या आणि हा झिंक झिंक ऑक्साईड आणि हा एच या कार्बनला एच नाही आहे तो ओ एच मधला एच इथे घेऊन जा इथे एच आलेला आहे दॅट इज बेन्झीन. Okay, in this way, phenol is converted into benzene on heating with zinc dust. So why it is called reduction? Because removal of oxygen from phenol, hence it is also called as that is reduction of phenol. Right? Now so the next one. इथं फिनॉल संपलेला आहे. पुढे बघू आपण इथर्स. वी हॅव सीन डेफिनेशन, classification, nomenclature of ethers. Ethers are dialkyl derivatives of water. Ethers are alkoxy derivatives of hydrocarbon in which hydrogen atom of hydrocarbon is replaced by alkoxy group. Okay, then it is called ether. हे सगळ्यांना माहिती आहे. ROR, alkoxy group. It is derivative of alkoxy derivatives of hydrocarbon. म्हणजे अल्केनच्या एचच्या ठिकाणी आपण काय घेतला ओ आर ग्रुप अल्कॉक्सी ग्रुप देन इट इज कॉल्ड इथर. It is also called as dialkyl derivatives of water. Okay, we have seen detail about the definition and classification, nomenclature of ethers. Okay, next see the preparation of ethers. आता आपण बघणार आहोत preparation methods of ethers. Now see the first method, dehydration of alcohols. Dehydration of alcohols we have also seen in case of alcohols. Alcohols on dehydration it gives rise to alkenes also, but here dehydration of alcohols it gives rise to two possible products. One is ether, another is alkene. It depends upon the temperature condition. When the temperature is at about 413 Kelvin, alcohols undergoes dehydration to form substitution reaction to form ether, whereas when the temperature at about 433 Kelvin undergoes elimination reaction to form alkene. So this is the difference. So when alkene is formed and when ether is formed. So dehydration of alcohol, when alcohol is heated with dehydrating agents like H2SO4 concentrated and phosphoric acid, two products either an ether or an alkene can form. It depends upon the temperature condition. टेम्परेचर कंडिशन काय असणार आहे त्यावर प्रोडक्ट हा डिपेंड असणार आहे अल्कीन का इथर. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू तेव्हा लक्षात येईल. एक्झाम्पल बघा, डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल बाय H2SO4 गिव्स इथॉक्सी इथेन दॅट इज डायइथाइल इथर ॲट 413 Kelvin while ethane is formed at 443 Kelvin. बघा टेम्परेचर जर कमी असेल तर इथर तयार होतो, टेम्परेचर 443 असेल तर अल्कीन तयार होतो. ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू त्यावरनं लक्षात येईल. नाव सी दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मेशन ऑफ इथर अँड अल्किन्स. सो हियर इथेनॉल using dehydrating agent H2SO4 at about 413 Kelvin undergoes substitution reaction to form ethoxyethane. The reaction अशी होईल बघा, C2H5OH single bond C2H5OH इथला एक OH आणि इथला एक H प्लस इथे H2 इथे लिहिले आपण बाय प्रोडक्ट H2 बाहेर पडला आणि मग C2H5O C2H5 that is diethyl ether or it is also called as ethoxyethane. Clear? टेम्परेचर 413 असेल त्यावेळेस. जर टेम्परेचर 443 Kelvin असेल, इट अंडरगोज एलिमिनेशन रिएक्शन रादर दॅन सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथे ट्वाईस घेण्याची गरज नाही आहे. इकडे बघा, इट कॅन बी रिटनाइज लाईक दिस CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. टेम्परेचर आता बाकी मी लिहित नाही आहे, ॲज इट इज using dehydrating agent concentrated H2SO4 at about 443 Kelvin. OH group is attached to alpha carbon. ज्या कार्बनला OH group attached असतो तो अल्फा असतो. नेक्स्ट वन दॅट इज बीटा कार्बन. मग अल्फाचा OH, what is beta elimination reaction? OH group from alpha carbon atom
and one of the hydrogen atom from beta carbon atom are eliminated and to form double bond between alpha and beta, right? म्हणजे बीटाचा एच गेला, अल्फाचा ओ एच गेला, एच टू बाहेर पडणार आणि काय डबल बॉन्ड कुठे तयार होणार बिटवीन अल्फा अँड बीटा, that is ethylene is formed. So keep in mind temperature condition. When the temperature is 413 Kelvin, it undergoes substitution to form ether. When temperature is 443 Kelvin, it undergoes elimination reaction. Then it gives rise to alkene as a major product. Understood? Now see the next one. Symmetrical ethers can be obtained from primary alcohols by this method. या मेथडनं आपण सिमेट्रिकल इथर तयार करू शकतो. यूज ऑफ हायर टेम्परेचर और सेकंडरी और टर्सरी अल्कोहोल्स गिव्स अल्कीन ॲज द मेजर प्रोडक्ट. आपण जर समजा सेकंडरी किंवा टर्सरी अल्कोहोल यूज केला तर काय मिळणार प्रोडक्ट अल्कीन. सो कीप इन माइंड दिस वर्ड. ओके, नाव सी द नेक्स्ट वन. हे झालं फर्स्ट मेथड, प्रिपरेशन ऑफ ethers by dehydration of alcohol. Second, by Williamson synthesis reaction. Simple as well as mixed ethers can be prepared in laboratory by Williamson synthesis reaction. In this method, alkyl halide is treated with sodium alkoxide or sodium phenoxide to give dialkyl ethers or alkyl aryl ethers. म्हणजे या ठिकाणी आपण सिंपल आणि मिक्स्ड इथर दोन्ही तयार करू शकतो. मागच्या केसमध्ये बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ओनली सिंपल सिमेट्रिकल ethers can be prepared. We cannot prepare mixed ethers, but with the help of Williamson synthesis reaction, we can prepare both type of ethers, simple as well as mixed ethers. Okay, now see here how to form simple and mixed ethers. Example first, general reaction. Alkyl halide, when it is reacted with sodium alkoxide NX as a byproduct, what is left? ROR, that is ether is formed. Second, same, instead of sodium alkoxide, aryl oxide is taken, then again NX as a byproduct. So here and ROAR, ether is formed. First example is an example of simple ether, and second general reaction is of mixed ether. This reaction follows SN2 mechanism. What about SN2 mechanism? SN2 reaction म्हणजेच काय हो, आठवा जरा. SN2 mechanism, bimolecular nucleophilic substitution reaction. In this reaction, starting material should be primary alkyl halides. Starting material should be primary alkyl halides. Okay, and in that case, we have seen mechanism only one step. Nucleophile OH monocyne coming from KOH attack on backside of the carbon of methyl bromide to form a pentavalent intermediate compound, and after that to form 100% inversion of configuration methyl alcohol. So that means in case of SN2 reaction, starting material should be primary alkyl halide, right? So ether is formed as a result of backside attack of alkoxide. Alkoxide is a strong base like OH. Phenoxide also strong base, nucleophile on attack on backside of carbon of alkyl halides. And the alkyl halides used in this reaction must be primary. So this sentence is very important. In this reaction, in Williamson synthesis, alkyl halide should be primary alkyl halide. Instead of primary alkyl halide, if we use secondary or tertiary alkyl halides, rather than substitution reaction, elimination reaction takes place and to form alkenes. Understood? पुढे तेच दिले बघा त्याने. आपण पुढे एक्झाम्पल बघू, त्यावर लक्षात येईल. टर्शियरी ब्युटाइल एक्झाम्पल. टर्शियरी ब्युटाइल मिथाइल ether can be synthesized by reaction of methyl bromide with sodium tertiary butoxide. So here methyl bromide is an example of primary alkyl halide, okay, and to form ethers. बघा exact example. So here simple reaction tertiary butoxide and primary alkyl halide, nucleophilic substitution reaction, Na आणि इथला Br, NaBr as a byproduct to form शिल्लक राहिलं CH3 taken 3 times CO इथला CH3 म्हणजेच टर्शियरी ब्युटाइल मिथाइल इथर. हे नाव असंच का लिहायचं? ॲज पर रूल. First of all, write the name of alkyl group coming from alphabetical order. Butyl become first than M. Therefore, its name is tertiary butyl methyl ether. ठीक आहे, ही सेंटेन्स खूप महत्वाचं आहे बघा. इफ सेकंडरी और टर्शरी अल्काइल हॅलाइड्स आर यूज्ड, द रिएक्शन लीड्स मेनली टू अल्किन फॉर्मेशन. दॅट मीन्स इट अंडरगोज एलिमिनेशन रिएक्शन. म्हणून विल्यमसन सिंथेसिस रिएक्शन मध्ये अल्काइल हॅलाइड हा प्रायमरी असला पाहिजे.
ओके, पुढे बघा. जर आपण सेकंडरी किंवा टर्शरी अल्काईल हॅलाइड जर घेतला तर प्रोडक्ट काय येणार मी सांगितलेलं आहे. पुढे बघा. इफ सेकंडरी और टर्शरी अल्काईल हॅलाइड्स आर यूज्ड द रिॲक्शन लीड्स टू मेनली टू अल्किन फॉर्मेशन. अल्काईल हॅलाइड हा प्रायमरीच्या ऐवजी सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर अल्किन तयार होतो. दॅट इज एलिमिनेशन रिॲक्शन. नाव सी द बेस्ट एक्झाम्पल दिले बघा. हा अल्काईल हॅलाइड कुठला आहे? इथं CH3 पाहिजे. ओके, हा टर्शरी अल्काईल हॅलाइड आहे. ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो अल्फा कार्बन, अल्फाचा हॅलोजन, टेक एनी वन, बीटाचा हायड्रोजन, एक NaCl बाहेर पडला. बरोबर, बीटाचा इथं समजा मी हायड्रोजन घेतला तर इथला H आणि हा OC2H5 म्हणजे अल्कोहोल तयार झाला. काय शिल्लक राहिलो? बीटाचा मी इथला H घेतलाय, अल्फा बीटामध्ये इथे डबल बॉन्ड तयार होईल. सो दॅट इज आयसोब्युटिलीन इज अ मेजर प्रोडक्ट. जर आपण अल्काईल हॅलाइड हा टर्शरी घेतला, इट अंडरगोज एलिमिनेशन रिॲक्शन रादर दॅन सबस्टिट्यूशन अँड टू फॉर्म अल्किन्स. क्लिअर? खालचं वाक्य बघा. अराईल हॅलाइड्स डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी आपण अल्काईल हॅलाइडच घेऊ शकतो. अराईल हॅलाइड दे डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. ओके, पुढे बघा. सो दिस प्रॉब्लेम इट इज टेकन or written in your book. Ethyl isopropyl ether does not form on reaction of sodium ethoxide and isopropyl chloride. म्हणजे इथाइल आयसोप्रोपाइल इथर आपण तयार करू शकत नाहीये. कधी? जर आपण सोडियम इथॉक्साइड घेतला आणि आयसोप्रोपाइल क्लोराइड घेतला तर. बिकॉज आयसोप्रोपाइल क्लोराइड इज अन एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्काईल हॅलाइड्स. राईट, वी हॅव सीन. म्हणजे प्रत्येने 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपण जर आयसोप्रोपाइल क्लोराइड घेतला आणि सोडियम इथॉक्साइड घेतला तर हा इथर तयार होऊ शकत नाही. तर परत क्वेश्चन विचारलाय, मग इथं तयार होऊ शकत नाही, देन व्हॉट वुड बी द मेन प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन. मग इथं त्याचा आन्सर काय असणार आहे? हा पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन विचारलाय, राईट अनदर रिॲक्शन सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ इथाइल आयसोप्रोपाइल इथर. मग मला इथाइल आयसोप्रोपाइल इथर तयार करायचं असेल तर कुठली दुसरी मेथड आहे असे विचारले. दोन्हीचे आन्सर्स खाली आहेत बघा. काय म्हणलेले त्यांनी? फर्स्ट सोल्युशन, isopropyl chloride is a secondary chloride. मगाशी म्हटल्याप्रमाणे on treating with sodium ethoxide it gives elimination reaction to form propene as the main product. म्हणून हा NaCl हा बाय प्रोडक्ट असणार आहे. बरोबर. आता ज्या कार्बनला क्लोरीन आहे तो अल्फा असणार आहे. बाकीचे 2 बीटा आहेत. बीटाचा इथला एक हायड्रोजन घ्या. इथला हायड्रोजन कुठे जाईल? समजा इथे जाईल आणि हा काय झाला? अल्कोहोल तयार झाला. लाईक दिस. इथला NaCl बाहेर पडला आणि अल्फा बीटामध्ये इथं काही डबल बॉन्ड येईल. CH3 CH double bond CH2, we get this propene. Right? It undergoes elimination reaction rather than substitution because so here alkyl halide is secondary alkyl halide, that is isopropyl chloride. हे झालं फर्स्ट आन्सर. सेकंड बघा. ethyl isopropyl ether can be prepared as following using ethyl chloride, that is primary chloride as a substrate. इथे आपण जर अल्काईल हॅलाइड हा याच्याऐवजी मी ONA च्या ठिकाणी Cl घेतला आणि Cl च्या ठिकाणी इथं ONA घेतला तर काय तयार होणार? इथाइल आयसोप्रोपाइल इथर. पुढे असं त्याचा आन्सर दिलेला आहे बघा. नाव सी द नेक्स्ट वन. सो हिअर इथाइल क्लोराइड इट इज एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्काईल हॅलाइड and when it reacts with sodium isopropoxide it undergoes substitution reactions and to form corresponding ether. Ethyl isopropyl ether plus NaCl as a byproduct. In this way, to prepare simple as well as mixed ether with the help of Williamson synthesis reaction. Right? Understood difference between Williamson's when primary alkyl halide is used and when tertiary alkyl halide is used. When tertiary alkyl halide is used, instead of ether, alkene is formed. Therefore, for the preparation of ether with the help of Williamson synthesis reaction, alkyl halide should be primary. Understood? So these are the preparation methods of ethers. So remaining part of this chapter will be continued in the next lecture. So thank you.